जोपर्यंत भक्ती कर्म आणि ज्ञान यांचा मर्ज होत नाही तोपर्यंत क्रिया मार्गाचा जन्मच होत नाही बघा। जे कोश आपल्या बरोबर लाखो जन्मांपासून भ्रमण करतायत, ज्ञानदेव हे क्रियायोगी होते। त्यांना माहिती होतं मोगरा फुलला मोगरा फुलला, निवृत्तीने लावली वेल मुलाधार स्थानी। ती जी शक्ती आहे, कुंडलिनी शक्ती जी आहे, जी माता भगवतीचं स्वरूप आहे, ती मुक्ताईच आहे। आणि आपण आपलं भौतिक शरीर एका सिल्वर कोड मार्फत परमेश्वराशी जोडलेले आहोत बघा। म्हणून मग आपण म्हणतो मी एवढा चांगला आहे तरी माझ्या बाबतीत वाईटच का घडत असतं। तो गुरु छत्री घेऊन तयार असतो, भिजायला देत नाही बघा। ऑरेंज कलरचा साप बघा 99 वरती असतो, तो खातो आणि लगेच 2 वरती जायला होतं बघा। ते 2 आकडा काय आहे? मूलाधार चक्र आहे। आकाशीय रेकॉर्ड मार्फत जे काही येतं ते मी तुम्हाला सांगत चाललोय। उद्देश एवढाच आहे की जो मार्ग आहे ज्ञान भक्ती आणि कर्म, क्रियायोग हा फक्त ज्ञान मार्ग नाहीये। जोपर्यंत भक्ती कर्म आणि ज्ञान यांचा मर्ज होत नाही तोपर्यंत क्रिया मार्गाचा जन्मच होत नाही बघा। कारण क्रियायोग हा प्राणमय कोशापासून सुरुवात होते। पंचमय कोशाबद्दल तुम्ही ऐकलं असाल। अन्नमय कोश जे तुम्हाला शरीर दिसतंय, त्याच्यानंतर प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश असे 4 कोश आहे बघा अजून। जे कोश आपल्या बरोबर लाखो जन्मांपासून भ्रमण करतायत। आणि क्रियायोगाचा जो मार्गच आहे प्राणमय कोशापासून सुरुवात होतो। त्यामुळे जोपर्यंत कर्मयोग समजत नाही, ज्ञानयोग समजत नाही आणि भक्तियोग समजत नाही तोपर्यंत क्रियायोगाचा जन्मच होत नाही। आणि वारकरी पंथ फक्त भक्ती मार्गाशी तुमचं नाळ जोडलेली नाहीये। ज्ञानदेवाने रचला पाया तुका झायालासी कळस। ज्ञानदेव हे क्रियायोगी होते। त्यांना माहिती होतं त्यांचं एक आहे मोगरा फुलला मोगरा फुलला। ते मुक्ताईला सांगतात, एक गोष्ट सांगतो ज्ञानदेवांपर्यंत जायच्या अगोदर। मोगरा फुलला मोगरा फुलला, निवृत्तीने लावली वेल मुलाधार स्थानी। निवृत्तीने लावली वेल, कारण निवृत्तीने दीक्षा दिली होती ज्ञानेश्वर माऊलींना क्रियायोगाची। ती जी शक्ती आहे, कुंडलिनी शक्ती जी आहे, जी माता भगवतीचं स्वरूप आहे, ती मुक्ताईच आहे, दुसरं कोणी नाही बघा। त्या ठिकाणी त्या उपजाऊ जमिनीमध्ये बीज टाकलं आणि ते बीज फुलत फुलत तर मोगरा फुलत फुलत स्वादिष्टांमध्ये आला, तिथून मणिपूरमध्ये आला। ज्या ठिकाणी बघा निर्मितीचं स्थान आहे। मणिपूर चक्र जसं लहान मूल आईच्या पोटामध्ये नाळ्याशी जोडलेलं असतं, आणि आपण आपलं भौतिक शरीर एका सिल्वर कोड मार्फत परमेश्वराशी जोडलेले आहोत बघा, जो प्राणमय कोशामध्ये आहे। ज्या ठिकाणी आपले लाखो जन्माचे संचित पडलेलं आहे, त्यातलंच काही प्रारब्ध स्वरूप आपण या शरीरामध्ये घेऊन आलोय। म्हणून मी पहिलेच बोललोय, सिरियल चालली आहे आपली, स्क्रिप्ट घेऊन आलोय आपण। ज्यावेळी आपण कर्म म्हणा, ज्ञान म्हणा, भक्ती म्हणा, क्रियायोग म्हणा मार्गामध्ये पुढे जातो, त्यावेळी प्रारब्धाचं ज्वलन होतं। ज्यावेळी ज्वलन होतं त्यावेळी परमेश्वर आपल्याला संचितामधून अजून पाठ आपल्या जाणं देतो, कारण त्याची इच्छा असते की बाबा तुला या ठिकाणी उपजाऊ जमीन मिळालेली आहे, माहित नाही हे शरीर सोडल्यानंतर पुढचं तुझं कसं जर्नी असेल, ते जेवढे भोग संपवूचे असतील ते संपून टाक। म्हणून मग आपण म्हणतो मी एवढा चांगला आहे तरी माझ्या बाबतीत
वाईटच का घडत असतं? कारण तो परमेश्वराची लीला बघा, तो त्याला माहिती असतं की ह्याला लवकरात लवकर हे सगळं संपून दे आणि माझ्यामध्ये विलीन होऊन दे. हे बघा पाऊस येतोय, आता मगाशी पाऊस केवढा येत होता. पावसाचं काम करणार, पण ज्यावेळी आपण गुरुच्या नाळ्याशी जोडलेलो असतो तो गुरु छत्री घेऊन तयार असतो, भिजायला देत नाही बघा. मोगरा फुलला, तो ज्यावेळी मणिपूर वरून अनाहत वरती येतो, ज्या ठिकाणी विष्णू ग्रंथीचं स्थान आहे बघा. विष्णू कोण आहे? विष्णू आणि लक्ष्मी माता पालनहार आहेत, या सृष्टीचे पालनहार. आपण म्हणतो ना मेंटेनन्सचं काम तिथूनच चालू होतं. नंतर विशुद्धी चक्र, ज्यावेळी तो मोगऱ्याची वेल विशुद्धी चक्रावरती येते, तिथे रुद्रग्रंथी आहे, शंकर पार्वती आहेत, बसलेत तिथे. म्हणून बघा ज्यावेळी समुद्र मंथन केलं जातं त्यावेळी त्यातून जे विष बाहेर येतं, भगवान शिव धारण करतात, कारण भगवान शिवाचे आराध्य विष्णू आहे जे अनाहत मध्ये बसलेले आहेत. ते म्हणून नीलकंठ म्हणतात बघा, त्या विषाला अनाहत मध्ये जायला देत नाहीत. ते केवढी मोठी श्रद्धा. तो मोगऱ्याचा वेल ज्यावेळी विशुद्धी चक्राला पार करून बिंदू चक्रामध्ये येतो, इथे एक खड्डा असतो बघा, इथे मेडुला म्हणतो आपण सायन्स मध्ये, त्या ठिकाणी बिंदू चक्र आहे जो कार्मिक नोड्स म्हणजे गाठीने बांधलेला आहे. तो जोपर्यंत तो नोड्स म्हणजे ते गाठ सुटत नाही तो पण आपण आपल्याला ओळखूच शकत नाही. त्यामुळे जर आपण या भ्रमात राहिलो की मला सर्व येतं, सर्व ज्ञान आहे, मला सर्व ग्रंथ वाचलेत, मी सर्व मार्ग मला माहिती आहेत, हा भाव जरी उत्पन्न झाला तरी तुम्ही गेलात मूलाधार चक्रामध्ये. आपण सापशिडी लहान मुलं खेळतात, ऑरेंज कलरचा साप बघा 99 वरती असतो, तो खातो आणि लगेच 2 वरती जायला होतं बघा. ते 2 आकडा काय आहे? मूलाधार चक्र आहे, सापशिडी आहे. तुम्हाला स्थिर राहायला पाहिजे. स्थिर कधी राहतो आपण? ज्यावेळी गुरुचा वर्धस्थ असतो. आणि ज्यावेळी मोगऱ्याची वेल आज्ञाचक्रामध्ये येते बिंदू चक्राला पार करत, त्यावेळी तो फुलायला लागतो. आणि आज्ञा ते सहस्रार हा जो मार्ग असतो, त्या शक्तीचा मार्ग, तो अलगत एका लहान मुलासारखा गुरु तुम्हाला घेऊन जातो. पण तो कधी नेणार? ज्यावेळी गुरुप्रती साधकाची श्रद्धा असेल. तुमची परीक्षा घेणार वेगवेगळ्या मार्गामध्ये. त्यामुळे साधने मार्गामध्ये लक्षात घ्या, आपण कधी भ्रमामध्ये नाही राहायचं. मला सर्व येते, माहिती नाही गुरु कोणत्या ना कोणत्या मार्गातून येईल आणि तुमची परीक्षा घेईल. जे काही आपण एवढी वर्ष साधना करतो ते क्षणात शून्य होऊन जाईल. जय जय राम कृष्ण